तुम्ही सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी एवढ्या सकाळी उठल्या 4-5 वाजता माहीत नाही किती असले 5 वाजता मी जातो अलिबागला तिकडे राहायला. आज म्हणजे सुट्टी पडल्या म्हणून क्लासेसला. तर आजची पुढची ब्लॉग तर माझे अलिबागला दिसणार. आता हे बघा मिड नाईट रात्रीच्या टाईमला जातो आम्ही. तर थोडं तयारी करून घेतो. नंतर तुम्हाला असं ट्रेन नाही तर कुठे दाखवतो सध्या आता मी ते माझं रात्री झोपले आहेत मी दाखवत आहे सगळं मी कुठं नाही आणणार ते. थोडा पुढे भेटूया आपण. नाश्ता करून झाल्यानंतर तुम्ही बघा यार ते जेवढं कामकाज जाते वरनं रिक्षा भेटणार काय गॅरंटी नाही. रिक्षाची काय गॅरंटी नाही वरनं. तर बघू आता आपण काय ते. नाही तर निघालो सगळे एकदम सामान विमान घेऊन या टायमाला रिक्षा बघायला. पुन्हा रेडी झालो मी. तर आम्हाला तिथनं रिक्षा पकडायची आहे. तिथनं समोर तिथनं रिक्षा पकडायची तिथनं जाऊया. रिक्षा पकडून माहीत ना माझ्या चेहरा नीट येते की नाही. रात्रीच्या टायमाला ब्लॉगिंग करते मी. थोडासा म्हणजे मिड नाईट आहे. जाऊया थोडं नंतरला दाखवीन तुम्हाला पुढचं अजून काय ते. चर्चगेटला आला. चर्चगेटचा हे आहे सेंटर रिझर्वेशन काय बोलतात त्याला ते आहे. जाणार इथं आलो आहे. या बस म्हणजे आता एक बस येईल ना तिथे आम्हाला गेट ऑफ इंडियाला जायचं आहे. तिथनं बोट पकडून आम्ही जाऊ मग पुढे. माझ्या काका वाक्य आमचे जरा त्यांना येऊन दे मग आम्ही जाऊ सोबत. घर थांबलो जरा काय नाही येतील तोपर्यंत माझी हाडं दुखतात पूर्ण. या 2 तास बसले ते काय नाही. असं व्हिडिओ काढते का असं आणि व्हिडिओ टाकायचं ना असे काढावं लागतं असं. बघा काका आहे त्याचा. मला डायरेक्ट मी आता आपलं चर्चगेट आहे ना तो दाखवतो. मी असं गेट ऑफ इंडिया दाखवतो. काय बघितलं माझं पण दाखवतो मी असं जरा. चर्चगेटचे ना रस्ते होय बघतायत थोडे क्लीन रस्त्यात. तर समोर आहे बघा काही बिल्डिंग थोड्या मोठ्या आहेत ना अर्ध्या. हे इथे हे रेल्वे स्टेशन याचं यासाठी सगळे बिल्डिंग्स वगैरे. म्हणजे असं आधी पण आले हा मला दुसऱ्यांदा आहे. त्याच्या आधी मी कधी गेलोच नाही ते चर्चगेटला. तर सेकंड टाईम आलो आहे. तिथनं आम्ही डायरेक्ट जाणार आता समुद्राच्या इथे म्हणजे आपला गेट ऑफ इंडिया आहे ना तिथे. तिथनं बोट्स वगैरे पकडू. लास्ट टाइम पण इथनं दिलं आम्ही एवढं माहिती आहे यार. चर्चगेटच्या रस्त्यांवरती भाई गाड्या भरपूर असतात यार सिरियसली. म्हणजे जेवढ्या रिक्षा वगैरे टॅक्सीचं म्हणजे कमी असतात ना तेवढे गाड्या असतात. प्रत्येकाच्या घराच्या बाहेर गाड्या भरपूर असतात. भाई सावधान सांगतो एक गोष्ट. आता मी आलो ना इथे तर आम्हाला भेटली माझी GT 650. ते अलग सीन होता भाई अलग सीन. पहिल्यांदा बघितलं GT 650. तर मी त्या शूट काढला तो लगेच गेला नाही एकदम यार. पण काय यार व्ह्यू एकदम भारी येतो यार. म्हणजे जास्त झाडं बिडं आहेत चांगलं वाटतं ते बघायला. पण सही आहे इथे फिरायला एकदम. बाकी माझी मंडे आज माझी आरती मंडे ते गावाला गेले मंथन वगैरे. आमची विद्या निकम आहे ना ती जॉब करते विद्या निकम ती माहीत आहे बघ. इथे क्रिकेट वगैरे ती पण गावाला जाणार आज माझ्यासोबतच. बघू माझा अजून एक मित्र आहे मंथन. तो पण त्याचे नवीन ब्लॉग सुरू करतोय कोकणी ब्लॉग्स. तर तो बघूया तो सुरू करतो की नाही काय केलं ते काय बोलले सांगितलं असं तो करेल तसा विश्वास तर आहे. एवढं हे करता लाईक आणि सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब पण करा मला. लाईक अँड सबस्क्राईब थोड्या व्हिडिओजला हे करा यार. सपोर्ट का म्हणलं रस्त्याला भाई सही आहे ना चांगलं दिसतं एकदम जरा. तेव्हा आता मी थोडा पुढे जाऊन ना डायरेक्ट चर्चगेटला दाखवतो नंतर तुम्हाला पुढे. हा साईडला येते आणि मी जातो त्या साईडला येते बोटी. तो काय समोर समुद्र आहे. हा गेट ऑफ इंडिया. आणि याच्या आत मी नाही गेलो अजूनपर्यंत एकदा पण. काय बोलू आता टाईम ना आम्ही सध्या बिझी माणसं कॉलेजची. आता आम्ही इथे बोट पकडा जातो आहे. बोटीवरनं डायरेक्ट अलिबागला जाऊन दाखवतो. तुम्ही कोणी बोट बघितलं असेल ठीक आहे चांगली गोष्ट आहे. थांबा एक मिनटं आता
आपल्याला आता पण इथनं बोट पकडायची आहे. काही समोर एवढ्या सगळ्या बोट्स आहे. क्रूज नाही बोलणार, फ्रेंडशिप ज्या माहिती होऊन जातील. तर चला जाऊया नंबरनं. आज इथं म्हणजे व्ह्यू बाई सकाळचा मग दाखवलं असतं, पण ट्रेनमध्ये मी व्हिडिओ काढत नाही. ट्रेनमध्ये डोकं टाकतं माझं, बनवायला आपल्याला देत नाही माणसं. काय एवढ्या सगळ्या बोट आहे बाई. बोट्स बघा एवढे बरोबर नाही देते बोट्स. त्या बोटवरती दाखवतो तुम्हाला. मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. हे बघा आता मी ते पाण्यात जातोय, पाण्याने बोटीतनं. तेच फेमस आहे. हा गेट ऑफ इंडिया. त्याच्यासमोर आहे काय माहीत नाही काय आहे ते. आता आम्ही इथून जातोय का रस्ता इथे पाण्यातनं आम्ही जातो या साईडला. मागच्या साईडला आम्ही जायचं आहे. ते बघा आम्ही आता आलो अलिबागच्या. हे बीच आहे बघा समोरचा अलिबागचा बीच. आम्ही आता आलो इथे. पाणीसारखं वाटतंय मला, उलटीसारखं. का एवढं समुद्र आहे समोरचा एवढा. बोट्स वगैरे पण आहे इथे. आम्हाला जाम कंटाळलं आहे, जाम थकलं. ते काकासमोर चाललं आपले. ते व्ह्यू पण इथला चांगला आहे असं. जाम डोकं दुखते. ते बोटीत नुसतं हलते पोटात हलते माझ्या. असं काय आता आलो ते आणि पण भरपूर शूट घ्यायचं पुढे. जाऊया फटाफट पुढे आपण. हे बघा काही पिलर्स खाली आहेत ते तुटलेले. कंटाळलो यार, पूर्ण कंटाळलो, जाम कंटाळा. काय कंटाळलीस ना तू पण? विचारलं आता सगळं सामान विमान बघा. दादाची गाडी आली इथे. आता इथं उभी आहे. दादा ते सामान घेतात मी दुकानमध्ये. मी इथे आलो आता डायरेक्ट आता थोडा आराम करू. मी आराम करीन, नंतर दाखवेन तुम्हाला पुढचं काय ते. पुढे काय करणार आहे मी काय ते. काका गेले ते बघा, काका गेले पिंक शर्टवाले. आता मग थोड्या वेळ नंतर भेटू आपण. बाय. आता आम्ही ते बीचवरती आलो या साईडला. गाडीवर माहिती आहे मी काढत नाही शूट वगैरे, पण हे बघा तिथे समुद्र वगैरे या साईडला. ते मोटर बाईक्स वगैरे आता चालवतात ना बीचवर, ते पण आहे बघा इथे समोर हे ते. आणि त्या साईडला भरपूर बोट आहेत लॉज वगैरे जाण्यासाठी. आणि ते खाण्यापिण्याचं सामान. अगं दादा पण आला माझा, हात देऊन आला मला. तो सध्या थोडा लाजतो जरा. भारी आहे यार. तो एक किल्ला म्हणतो इथे. एक किल्ला पण आहे समोर तो काही इथे. तो एक किल्ला आहे तिथे. आणि तो पण एकच रस्ता आहे तो. आज रस्ता माहीत नाही ओपन आहे की नाही इथला. पूर्ण हे आहे एकदम भारी. रस्त्यावरनं घेतला ना मी शूट थोडासा. आता जाऊया आता घरी जाऊया डायरेक्ट. थोड्या वेळासाठी आराम करूया. चला रे. A few moments later. दुसऱ्या जागेवर आलो आता इथे. माहीत नाही कुठली जागा, तुम्ही दाखवते बघा. ही आहे ती जागा समोरची. मला माहीत ना बॅक कॅमेरा काम नाही करत, एकदम ब्लरसारखं दिसतोय. तर मी एकटा आता आहे. दादा इथे आहे समोर माझा. त्याला कॅमेरामॅन यायला आवडत नाही. आता माझा भाऊ येतो इथे. आज माझा रिझल्ट होता 11वीचा. वाट लागली माझी. काय बोलू आता, मन माझा खराब या आता. बॅक कॅमेरामध्ये काम नाही करत म्हणून आता ह्याच कॅमेऱ्याने काढतोय फ्रंट कॅमेऱ्याने. ते बघा हे समोर असे का ते बतक वगैरे बसले काय माहीत नाही. पाण्यामध्ये काय ते बसले ते काय ते आहे पाण्यामध्ये यांच्यात. थोडं आता काय करत. माझा भाव आहे तर माझी फिल्डिंग सेट आहे. चल डे आहे काय नाही, थोड्या वेळ नंतर भेटू आपण. गाईस आजच्या ब्लॉग मी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता घरी आलो आहे मी. असं आता नंतर नेक्स्ट ब्लॉग मीच बघू आपण. बाय.